Hello friends, welcome to Swapnapurti Career Academy. Today we are going to learn about trigonometry. So what is trigonometry? Trigonometry म्हणजे काय? तर trigonometry हा शब्द आलेला आहे ग्रीक लँग्वेज मधून. त्याचा अर्थ होतो ट्रिगॉन आणि मेट्री. तर ट्रिगॉन म्हणजे काय? तर ट्रायंगल आणि मेट्री म्हणजे मेजरमेंट. सो बेसिकली ट्रिग्नोमेट्री म्हणजे काय? तर ट्रायंगलचं मेजरमेंट. हा झाला ट्रिग्नोमेट्री शब्दाचा मिनिंग. आता ट्रिग्नोमेट्री शिकायचं म्हटलं तर त्याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल की ट्रिग्नोमेट्रीचा यूज काय होतो, त्याचे ॲप्लिकेशन्स काय असतात हे अगोदर आपल्याला समजून घ्यावं लागेल. काय असतं, मॅथ्स हा खूप इझी विषय आहे. फक्त होतं काय, आपल्याला ॲप्लिकेशन्स काही माहिती नसतात. मुलं नंतर विचारतात की सर ट्रिग्नोमेट्रीचा आपल्या रिअल लाईफमध्ये काय कुठे यूज होतो. तर त्यासाठी सांगतो ट्रिग्नोमेट्री म्हणजे कुठे यूज होणार आहे आपल्याला सपोज आपल्याला एखादा माउंटेन आहे, डोंगर आहे एखादा, त्याची आपल्याला हाईट मेजर करायची. तर कशी करायची? आपण स्केल घेऊ. तुम्ही म्हणाल सर स्केल घ्यायची, स्केल किती घेणार आहे आपण? 30 सेंटीमीटरची, 30 फूटची, 30 किलोमीटरची, किती ती घेऊन आपल्याला मेजर तर करता येणार नाही. मग त्यासाठी यूज होतो ट्रिग्नोमेट्रीचा. कोणत्यात? एखादी जी खूप हाईट आहे एखाद्या गोष्टीची किंवा खूप दुरी आहे ते मोजण्यासाठी आपल्याला यूज होतो ट्रिग्नोमेट्रीचा. ठीक आहे, चला आता आपण बघूया ट्रिग्नोमेट्रीतले ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. तर बेसिकली ट्रिग्नोमेट्री यूज कुठं होतो? ट्रिग्नोमेट्रीचा यूज होतो फक्त राईट अँगल ट्रायंगलमध्ये. हा आहे राईट अँगल ट्रायंगल ए बी आणि सी. तर आपल्याला काढायचे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. तर ट्रिग्नोमेट्रिक रेशोज कोणकोणते असतात? साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, कोसेक थिटा, सेक थिटा आणि कॉट थिटा. हे ट्रिग्नोमेट्रीचे 6 बेसिक रेशोज: साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, कोसेक थिटा, सेक थिटा आणि कॉट थिटा. तर आता हे लक्षात कसे ठेवायचे? हा मेजर प्रॉब्लेम असतो सगळ्या मुलांचा. तर त्यासाठी आपल्याकडे काय एक ट्रिक आहे. ट्रिक काय आपल्याकडं? याचा शॉर्टकट असा आहे ओए ओए हाड हाड. सोपं आहे, लक्षात ठेवू शकतो आपण. ओए ओए हाड हाड. ठीक आहे, इथं लिहायचं आहे साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक आणि कॉट. ओके. आता जर तुम्हाला विचारलं की साइन थिटा सांगा काय, तर काय इथं ओ अपॉन एच. इथं ओ म्हणजे काय? ओ म्हणजे आहे अपोजिट, ए म्हणजे आहे ऍडजेसंट आणि एच आहे हायपोटेनस. तुम्ही म्हणाल मग सर हे काय? अपोजिट, ऍडजेसंट, हायपोटेनस हे काय? तर हे इथं एक्सप्लेन करतो तुम्हाला. सपोज हा अँगल एक, याला आपण म्हणायचं थिटा. काय म्हणू? थिटा म्हणू त्याला. आता जर विचारलं तुम्हाला या थिटाची अपोजिट साइड कोणती, तर कोणती झाली? ही थिटा इथं, याची अपोजिट साइड कोणती? ही झाली अपोजिट. ठीक आहे. आता जी राईट अँगल ट्रायंगलची अपोजिट साइड असते तिला म्हणतात हायपोटेनस. काय? हायपोटेनस. आणि आता हा अँगल थिटा इथं आहे, याच्या साईडला कोणती बाजू आहे? कोणती साईड आहे इथं? याच्या बाजूला ती आहे BC. तर BC कोणती साईड झाली मग? ऍडजेसंट. हा, हे फक्त ते O म्हणजे अपोजिट, A म्हणजे ऍडजेसंट आणि H म्हणजे हायपोटेनस. ठीक आहे. साइन थिटा काय आपल्याकडे? O अपॉन H म्हणजे काय? तर साइन थिटा इज इक्वल्स टू O अपॉन H.
हे आपला शॉर्टकट आहे. साइन थिटा बघायचं असलं तर ओ अपॉन एच करायचं, कॉस बघायचं असलं तर ए अपॉन एच, सेम टॅन साठी ओ अपॉन ए, आणि जर कोसेक बघायचं असलं तर एच अपॉन ओ. म्हणजे काय, साइन थिटा आला आपला इथं ओ अपॉन एच, याचाच अर्थ काय, अपोजिट अपॉन हायपोटेनस. हे झाला साइन थिटा. आता कॉस थिटाचं काय आपला शॉर्टकट, ए अपॉन एच लगेच लिहायचा. कॉस थिटा इज इक्वल्स टू ए अपॉन एच इज इक्वल्स टू ए म्हणजे काय, ऍडजेसंट अपॉन हायपोटेनस. ओके, हे झाले दोन रेशो आपले. परत आता टॅन थिटा. टॅन थिटा बघा इकडं काय, ओ अपॉन ए. ओ अपॉन ए म्हणजे काय, अपोजिट अपॉन ऍडजेसंट. झालं. आता आपण लिहू कोसेक थिटा. याला जरासं खाली लिहून घेऊ म्हणजे क्लिअर दिसेल तुम्हाला. कोसेक थिटा. कोसेक थिटा काय आहे, एच अपॉन ओ. आता यावेळेस उलट जायचं असं, एच अपॉन ओ. अगोदर एच घ्यायचं आणि मग डिवाइड बाय ओ घ्यायचं. एच काय इथं, हायपोटेनस अपॉन अपोजिट. हा झाला कोसेक थिटा. आता काय येईल आपला बघा, याच्या पुढे काय आहे, कोसेक नंतर सेक. लिहा सेक थिटा. सेक थिटा इज इक्वल्स टू हायपोटेनस अपॉन ऍडजेसंट. काय, हायपोटेनस अपॉन ऍडजेसंट. आता फक्त काय राहिलाय, कॉट थिटा. इथं लिहूया कॉट थिटा इज इक्वल्स टू काय येईल, ऍडजेसंट अपॉन अपोजिट. ऍडजेसंट अपॉन अपोजिट. झालं. हे आपले सगळे 6 ट्रिग्नोमेट्रिक रेशियोज, साइन थिटा, कॉस थिटा, टॅन थिटा, कोसेक, सेक आणि कॉट थिटा. तर पुन्हा एकदा आपण बघून घेऊया काय असतं. साइन थिटा काय असतो, अपोजिट अपॉन हायपोटेनस, ओ अपॉन एच. बघितलं तिथं. झालं आपला शॉर्टकट टेबल अगोदर लिहून घ्यायचं एका साईडला, ओ ए हाड हाड. हे आपले शॉर्टकट ट्रिक आहे. ठीक आहे, लिहा साइन थिटा अपोजिट अपॉन हायपोटेनस. कॉस थिटा घ्यायचं असलं तर काय, ऍडजसंट अपॉन हायपोटेनस. टॅन थिटा अपोजिट अपॉन ऍडजसंट. कोसेक थिटा हायपोटेनस अपॉन अपोजिट. सेक थिटा काय आहे, हायपोटेनस अपॉन ऍडजसंट. आणि कॉट थिटा काय आहे, ऍडजसंट अपॉन अपोजिट. हे झाले आपले ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. आता हे झाले ट्रिग्नोमेट्रिक रेशोज. ठीक आहे, हे बघितले आपण. आता आपण हेच आहे ना एक्झाम्पल थ्रू आपण बघूया. एकदम सिंपल आता बेसिक एक्झाम्पल घेऊ, मग तुम्हाला एकदम क्लिअर अंडरस्टँडिंग होईल की साइन थिटा कॉस थिटा हे काय असतं. ठीक आहे, ही आहे डायग्राम. आता हा काय आपला राईट अँगल ट्रायंगल ए बी सी, राईट अँगल ॲट बी. ठीक आहे, आणि थिटा घेतलेला आहे आपण सीच्या तिथं. मग आता त्यांनी विचारलंय या डायग्राम मध्ये सांगा साइन थिटा काय, कॉस थिटा काय. तर या डायग्राम मधून मी तुम्हाला पूर्ण ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहे ना एकदा एक्सप्लेन करतो. ठीक आहे, चला बघूया. आता सगळ्यात पहिले आपल्याला काय काढायचं आहे, साइन थिटा. साइन थिटा म्हटलं आपली पहिले डायग्राम बघायची. तिकडं आपली बेसिक डायग्राम काय, ओए हाड हाड. ठीक आहे, ती आपली काढून ठेवायची एका साईडला. अपोजिट अपॉन हायपोटेनस. साइन थिटा काय, अपोजिट अपॉन हायपोटेनस. इथं तुम्हाला समजायसाठी लिहून पण ठेवतो मी, अपोजिट अपॉन हायपोटेनस. ठीक आहे. आता हा ट्रायंगल आहे आपला. थिटा कुठे आहे, सी ला. तर सी च्या अपोजिट साइड कोणती आहे, सी अँगलच्या अपोजिट साइड ए बी. ठीक आहे, ए बी ही झाली काय, अपोजिट साइड. इथं लिहून घेऊ वाटलंच तर, समजायला सोपं जाईल तुम्हाला. ही झाली अपोजिट. हायपोटेनस काय सांगितलेलं आहे मी, राईट अँगल जिथं असेल त्याच्या अपोजिटची साइड जी असते ती असते हायपोटेनस. ठीक आहे, लिहिलं इथं हायपोटेनस. आणि थिटाच्या बाजूला जी, थिटाला लागून जी साइड असते ती असते ऍडजेसंट. ऍडजेसंटचा अर्थच काय आहे, लगतची बाजू, ऍडजेसंट साइड. ठीक आहे, आता त्यांनी विचारलेलं साइन थिटा सांगा या डायग्राम मध्ये. तर काय येईल, थिटा इथं आहे. साइन थिटाचा आपला फॉर्म्युला काय, अपोजिट अपॉन हायपोटेनस. झालं. थिटाच्या अपोजिट काय, साइड ए बी. मग इथं लिहून घेऊ आपण ए बी. हायपोटेनस काय, हायपोटेनस आहे ए सी. ए बी अपॉन ए सी.
तर साइन थिटा काय झालाय ए बी अपॉन ए सी. ठीक आहे. सिमिलरली तसंच आपण काढूयात त्या कॉस थिटाचं. ठीक आहे. हे आपण इकडे लिहून घेऊया म्हणजे आपले सगळे रेशिओज तिथं बसतील. साइन थिटा काय होता आपला ए बी अपॉन ए सी. ठीक आहे. दुसरा आपला काय आहे दुसरा ट्रिग्नोमेट्रिक रेशो काय आहे कॉस थिटा. कॉस थिटा काय आपला बघा ती डायग्राम बेसिक ऍडजसंट अपॉन हायपोटेनस. ऍडजसंट अपॉन हायपोटेनस. आता या डायग्राम मध्ये बघा ऍडजसंट साइड कोणती आहे बी सी लिहिली आपण इथं बी सी. हायपोटेनस काय तीच ए सी. हायपोटेनस आहे ए सी. झालं साइन थिटा झाला कॉस थिटा झाला एकदम इझी. पुढचं बघूया टॅन थिटा. टॅन थिटा काय पुन्हा आपली डायग्राम अपोजिट अपॉन ऍडजसंट. टॅन थिटा काय असतो अपोजिट अपॉन ऍडजसंट. ओके. अगेन लेट्स गो टू द डायग्राम. काय असतं टॅन थिटा अपोजिट अपॉन ऍडजसंट. अपोजिट काय ए बी. ए बी. ऍडजसंट कोणती आहे बी सी. इकडे बघा ऍडजसंट कोणती बी सी. झालं साइन झाला कॉस झाला टॅन झाला. आता काय बघायचं आपल्याला कोसेक थिटा. कोसेक थिटा इज इक्वल्स टू काय हायपोटेनस अपॉन अपोजिट. हायपोटेनस अपॉन अपोजिट. बघा इकडं हायपोटेनस पुन्हा तीच ए सी. ए सी अपॉन अपोजिट कोणती आहे ए बी. ए बी. हा झाला कोसेक थिटा. आता आहे सेक थिटा. सेक थिटा काय आहे हायपोटेनस अपॉन ऍडजसंट. हायपोटेनस अपॉन ऍडजसंट. हायपोटेनस परत काय ए सी. ए सी अपॉन ऍडजसंट काय बी सी. आता फक्त काय राहिला आपला कॉट थिटा. कॉट थिटा काय आपला ऍडजसंट अपॉन अपोजिट. बरोबर आहे का ऍडजसंट अपॉन अपोजिट. लिहा इथं ऍडजसंट कोणती आहे बी सी. बी सी अपॉन अपोजिट कोणती आहे ए बी. ए बी. झालं इतका इझी आहे. ट्रिग्नोमेट्रिक रेशोज काय फक्त आपला फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आणि डायग्राम मधून लिहून घ्यायचं. झालं. थिटाच्या अपोजिटची साइड अपोजिट हायपोटेनस आणि ऍडजसंट याच्या व्यतिरिक्त काहीही नाही त्याच्यात. इतका सिंपल टॉपिक आहे ट्रिग्नोमेट्री. हे तर झालं आपलं बेसिक एक्झाम्पल. आपण पुढच्या लेक्चरला काय करूया आता अजून दुसरे एक्झाम्पल थ्रू तुम्हाला अजून जास्त डीप मध्ये शिकवू. ठीक आहे चालेल. आता इथे हे झालेलं आपला बेसिक कव्हर झालेला आहे सगळा ट्रिग्नोमेट्रीचा. एवढं एक जरी लेक्चर बघितलं तर तुमचा ट्रिग्नोमेट्री बऱ्यापैकी कव्हर होऊन जाईल. ठीक आहे. थँक्यू.